नमस्कार मित्रांनो. CA राम डावरे सरांनी एका व्हिडिओत खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. कर्ज घेताना लोक जी एक चूक करतात त्यातूनच लोन ट्रॅप सुरू होतो. हो, बहुतेक लोक कर्ज घेताना फक्त EMI किती येईल यावर लक्ष देतात. EMI परवडते का हे पाहतात, पण ते पुरेसं नाही. अगदी बरोबर. महत्त्वाचा आहे व्याज दर किती आहे, एकूण किती रक्कम फेडावी लागेल, तो खर्च खरंच गरजेचा आहे का. उदाहरण द्यायचं तर 10 लाखाचं कर्ज 12% व्याजाने घेतलं तर 5 वर्षात जवळपास 6 लाख फक्त व्याजात जातं. म्हणजेच EMI परवडते म्हणून कर्ज घेणं हीच सर्वात मोठी चूक आहे. ॲक्शन पॉइंट खूप साधा आहे. आजपासून नियम ठेवा. कर्ज घेण्याआधी EMI नव्हे तर एकूण परतफेड किती होईल हे तपासा आणि खरं गरज असेल तेव्हाच कर्ज घ्या. अगदी छान मार्गदर्शन मिळाले. मित्रांनो, ही शिस्त पाळली तर लोन ट्रॅप पासून वाचणं सोपं होईल. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम मालिकेत.